टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। GCA कडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस, भोंगळ कारभाराला इंडिगोचे CEO जबाबदार असल्याचा ठपका, 24 तासात उत्तर न दिल्यास कारवाई केली जाणार। झालेल्या सर्व प्रकारावर इंडिगोकडून माफी, 138 पैकी 135 ठिकाणी विमानसेवा सुरू, इंडिगोची माहिती। इंडिगो कंपनीच्या विमानसेवेचा बोजवारा उडाल्यानं स्पाइसजेट कंपनीकडून 100 अतिरिक्त उड्डाण वाढवण्याचा निर्णय, इंडिगोच्या घोळामुळे अनेकांचे हाल होत असल्यानं कंपनीचा निर्णय। पुणे विमानतळावरून इंडिगोची सेवा आजही विलंबानं, आजही काही फ्लाइट्स उशिरानं उड्डाण घेणार, जवळपास 2 ते 3 तास विमानांचं उड्डाण उशिरानं, परिस्थिती पूर्वपदावर आली असल्याची पुणे विमानतळ प्रशासनाची माहिती। इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर रेल्वेचा मदतीचा हात, बंगळुरू आणि दिल्लीसाठी विशेष गाड्या, पुणे ते दिल्ली, पुणे ते विशेष रेल्वे गाडीचं आयोजन, आज रात्री 9 वाजता रेल्वे दिल्लीसाठी रवाना होणार, तर सोमवारी पुणे बंगळुरू रेल्वे गाडीचं नियोजन। फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच कार्यक्रमात, मात्र चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक, डोंबिवलीतील क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनावेळी शिंदे चव्हाण एकत्र। तुम मुझे कब तक रोकोगे, शेरूशाहीतून श्रीकांत शिंदेंचा इशारा, माझ्यासाठी खड्डे खोदलेल्यांचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं, विकासाचं राजकारण करा, श्रीकांत शिंदेंचं रवींद्र चव्हाणांसमोरच वक्तव्य। डोंबिवलीतील निधीवरून एकनाथ शिंदेंसमोरच रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंमध्ये जुंपली, फडणवीस सत्तेत आल्यानंतर डोंबिवलीला निधी, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य, तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर डोंबिवलीला निधी मिळण्यास सुरुवात, श्रीकांत शिंदेंचं उत्तर। डोंबिवलीतील कार्यक्रमात रवींद्र चव्हाणांकडून शिंदेंचं कौतुक, 2022 मध्ये शिंदे सरकार आल्यानंतर स्थगितीच्या कामांना सुरुवात झाली, चव्हाण यांचं वक्तव्य। डोंबिवलीत बॅनरवरून भाजप आणि शिवसेनेत जुंपली, रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर शिंदेंच्या सेनेकडून बॅनर, मतांसाठी खेळ दाखवणारे खूप पण कामानं मन जिंकणारा एकच, अशा आशयाचा बॅनर लावण्यात आल्यानंतर काही वेळातच अज्ञातांनी शिवसेनेचा बॅनर काढला। कल्याण डोंबिवलीत कितीही राजकारण होऊ दे, आपण विकासाचं राजकारण करायला हवं, श्रीकांत शिंदेंचं रवींद्र चव्हाणांसमोरच वक्तव्य, तर कल्याण डोंबिवलीचा आम्हाला विकास करायचा आहे, फोडाफोडीच्या राजकारणानंतर श्रीकांत शिंदेंचा टोला। केडीएमसीवर महायुतीचा महापौर बसवण्यासाठी आमचे प्रयत्न, खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। शेवटी बाप तो बाप असतो, शिंदे मुख्यमंत्री झाले नसते तर कोकणाचा विकास झाला नसता, उदय सामंत यांचं वक्तव्य, तर शिंदेंनी स्वतःच्या ताकदीवर 2.5 वर्षात विकास कामं आणली, सामंतांकडून शिंदेंचं कौतुक। एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत, शंभूराज देसाईंचं मोठं वक्तव्य, राज्यातील इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यानं चालतात, लोढा यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत खटके। महायुतीमध्ये विसंवाद होणार नाही याची काळजी घ्यावी, प्रवीण दरेकर यांचं मंत्री शंभूराज देसाईंना प्रत्युत्तर, कुणामुळे कुणाचा फायदा झाला हे काढण्याची वेळ नाही, दरेकरांकडून सामंजस्याची भूमिका। कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर भाजपचा करायचा, राज्यातील भाजप नेत्यांना दिल्लीतील आकांचे आदेश, लोढांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। देवाभाऊ सगळे पक्ष चालवत असतील पण जनता त्यांना मानत नाही, मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला। मुंबईचा महापौर महायुतीचा झाला तर कॉलर टाईट होईल, संजय शिरसाटांचं मंगलप्रभात लोढांना प्रत्युत्तर, देवाभाऊ हे लोढांचे आदर्श, त्यांनी त्यांची पूजा करावी, शिरसाटांचा टोला। महायुती होती म्हणून आपण सत्तेत याचं भान प्रत्येकानं ठेवावं, कोण कुणामुळे सत्तेत अशी ही श्रेयवादाची लढाई नाही, नवनाथ बन यांचं शिवसेना नेत्यांना उत्तर। आम्ही क्रांती केली म्हणून राज्यात महायुती सरकार आलं, संजय गायकवाड यांचं वक्तव्य, महायुतीत मतभेद असले तरी मनभेद नाही, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या माजी नगरसेविका मंगला सुळे यांचा शिंदे गटात प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या विकास म्हात्रेंच्या कार्यालयाचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन, उद्घाटनावेळी विकास म्हात्रेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन। भाजपनं आपल्या मित्रपक्षांची अवस्था भिगी बिल्लीसारखी केली आहे, शिंदेंची सेना आणि दादांची राष्ट्रवादी भाजपच्या ताटाखालचं मांजर झाले, विजय वडेट्टीवार यांची बोचरी टीका। महायुतीतील सर्व पक्षांचा मालक एकच, विरोधी पक्षनेते पद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्री पदही रद्द करा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर मी मुख्यमंत्री असतानाही घटनाबाह्य बोलायचे, उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी रवींद्र तारूला अटक करण्यासाठी बावधन आणि पिंपरी चिंचवड पोलीस भोरमधील घरी दाखल, मात्र पोलीस येण्याआधीच रवींद्र तारू घरातून निघून गेल्याची माहिती। उद्धव ठाकरे हिरवा साप, त्यांनी स्वतःचा पक्ष गिळला, ठाकरेंना झोपेतही एकनाथ शिंदे दिसतात, खासदार नरेश म्हस्के यांची टीका, उद्धव ठाकरेंना झोपेतही एकनाथ शिंदे दिसतात, म्हस्केंचा निशाणा।
उद्धव ठाकरेंमुळे मुंबईमधून मराठी माणूस हद्दपार होतोय. मीरा भाईंदरमधील शाकाहारी मांसाहारी वादावरून राधाकृष्ण विखे पाटील यांचा निशाणा. तर मुंबईमध्ये मराठी माणसाच्या नावावर शिवसेनेनं नेहमीच राजकारण केलं, अशीही टीका. ठाकरे बंधू एकत्र आल्यास उद्धव ठाकरेंचं नुकसान, आमचं कोणतंही नुकसान होणार नाही, अबू आझमींचं वक्तव्य. तर समाजवादी पक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वबळावरच लढणार, अशीही भूमिका स्पष्ट. अमित ठाकरेंचा मेहुणा डॉक्टर राहुल बोरुडे यांच्या विवाह सोहळ्याला मोदींची उपस्थिती. दिल्लीतील सोहळ्यात पंतप्रधान मोदी आणि अमित ठाकरे यांचं एकत्रित फोटो सेशन. फडणवीस, शिंदे, अजित पवारांची 2 दिवसात महत्वाच्या बैठकीची शक्यता. महायुतीत एकमेकांना प्रवेश न देण्यावरून चर्चा होणार. कोल्हापुरात आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार, बैठकीत निर्णय. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढणार. चंद्रकांत पाटील, राजेश क्षीरसागर यांच्यातील बैठकीत निर्णय. पुण्यात पवारांसोबत युतीसाठी अजित पवारच आग्रही असल्याचं चित्र. युतीसाठी अजित पवारांचे विश्वासू अंकुश काकडेंना फोन. पवारांना लिहिलेल्या पत्रात जगतापांकडून दादांच्या फोनचा खुलासा. प्रशांत जगतापांकडून शरद पवारांची भेट. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला जगतापांचा विरोध. तर कार्यकर्ते संभ्रमात, मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, शरद पवारांकडून स्पष्ट. नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या महिलांना पदं. रुपाली पाटलांकडून नाव न घेता चाकणकरांवर निशाणा. निर्णय घ्यावाच लागेल म्हणत रुपाली पाटलांकडून शरद पवारांसोबतचा फोटो पोस्ट. बाबासाहेबांचं संविधान उद्ध्वस्त करायचंय म्हणून 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडली. मंदिर तोडून बाबरी मशीद बांधण्याचा पुरावा कोर्टाला मिळाला नाही. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचं वक्तव्य. महसूल मंत्री बावनकुळे यांची सुलेखा कुंभारेंना 5 कोटींची नुकसान भरपाईची नोटीस. खोटे बदनामीकारक आरोप मागे घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा. 15 दिवसात बिनशर्त सार्वजनिक माफी मागण्याचीही मागणी. नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा चहापानाचा कार्यक्रम. सरकारच्या चहापानाला विरोधक जाणार की बहिष्कार टाकणार, याकडे लक्ष. चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद. तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता. हैदराबादच्या राजमुद्री इथून नाशिक शहरात झाडं लावण्यासाठी झाडं आणली जाणार. गिरीश महाजन यांनी हैदराबादच्या राजमुद्रीमध्ये जाऊन झाडांची निवड केली. जवळपास 15 फुटांची 15,000 देशी झाडं लावण्याचा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा निर्णय. तपोवनमधील झाडांच्या प्रश्नावरून रमेश पाटील यांचा सयाजी शिंदेंना फोन. सर्व महाराष्ट्रानं सोबत यावं, यासाठी जोरदार भूमिका मांडण्याचं आवाहन. कोणत्याही निर्णयाला घाबरू नका, आपण संविधान असलेल्या देशात जगतोय. रमेश पाटील यांचा फोनवरून संवाद. महाकुंभ मेळावा 12 वर्षांनी होतो. थोडीशी वृक्षतोड होत मौज मजेसाठी होत नाहीये. व्यवस्था करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर काही सुरू असेल. मंत्री नरहरी शिरवाळ यांची प्रतिक्रिया. कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जागा भाड्यानं घेणार. साधू महंतांच्या वास्तव्यासाठी साधुरामची जागा भाडेतत्वावर घेण्याचं निश्चित. दर अंतिम केल्यानंतर जागा मालकांशी भाडेपट्टी करारनामा केला जाणार. नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा भवन उद्घाटन सोहळा कार्यक्रम. पनवेलमधील खांदा कॉलनी येथे जरांगे पाटील संध्याकाळी 5 वाजता दाखल होणार. जैनमुनी निलेशचंद्र यांची कुलाबामध्ये संकल्प सभा. सभेत महत्वाची घोषणा करणार. जीवदया कबूतर बचाव आंदोलनाची तारीख जाहीर करणार. मुंबईसह महाराष्ट्र गारठणार. आजपासून राज्यात पुन्हा थंडीचा कडाका. मुंबईचा पारा 13 अंश सेल्सिअस तर राज्यात तापमान 6 पर्यंत घसरणार. हवामान अभ्यासकांनी वर्तवला अंदाज. धारावी ते घाटकोपर जलबोगद्याला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी. जलबोगद्यामुळे सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेलं पाणी वाहून नेण्यास गती मिळणार. शिवडीतील के मोदी वाणी चाळीचा पुनर्विकास. म्हाडाकडे रहिवाशांच्या लढ्याला 28 वर्षांनंतर यश. विकासकाविरोधात कारवाईचे गृहनिर्माण विभागाचे निर्देश. चाळीतील 205 रहिवाशांना मिळाला दिलासा. घर भाड्याने देण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी केंद्र सरकारनं न्यू रेंट रूल्स 2025 केले लागू. नव्या नियमावलीनं भाडेकरू घरमालकातील वाद टाळण्यास होणार मदत. आयुष्मान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजना एकत्रित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपचारांची गुणवत्ता वाढवण्यासाठी NABH आणि NQAS प्रमाणित रुग्णालयांना दावा रकमेतून प्रति उपचार 10 ते 15% प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय. राज्यातील सामायिक प्रवेश परीक्षांच्या नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी दाखल. परीक्षा नोंदणी शुल्कात 150 ते 250 रुपये वाढ अपेक्षित. एसटी महामंडळाकडून बोरिवली ते पुणे मार्गावर नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा सुरू. बोरिवली नाशिक आणि नाशिक बोरिवली दरम्यान एकूण 22 फेऱ्या चालवल्या जाणार.
मुंबईत बोगस टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी रडारवर फसवणूक करणाऱ्या बोगस टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सींवर गुन्हे शाखा आणि प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्सच्या पथकाची कारवाई 9 आस्थापनांवर छापा टाकत 238 पासपोर्ट ऑफर लेटर हस्तगत. मुंबईच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात चिंपांझी, कोरिला, पांढरे सिंह असे परदेशी प्राणी पाहायला मिळणार. पालिकेकडून या परदेशी प्राण्यांच्या अधिवासासाठी 17 पिंजरे बांधण्याची प्रक्रिया सुरू. घोडबंदर मार्गावर आज अवजड वाहनांना प्रवेशबंदी. मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील 3 ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी आज पूर्ण दिवस अवजड वाहनांना प्रवेशबंदी. परिसरात मोठा फौजफाटा तैनात. मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत आज खासदार क्रीडा महोत्सव 2025चं आयोजन. चेकनाका गोरेगाव परिसरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन. भारत इस्रायलकडून खरेदी करणार 40,000 मशीन गन. वर्षाच्या सुरुवातीलाच पहिला हप्ता मिळणार. मशीन गन व्यतिरिक्त पिस्तूल, रायफल्सचीही खरेदी होण्याची शक्यता. काहीही झालं तरी हिंदुत्वाबाबत तडजोड करणार नाही. तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी मंत्रालयात बसले आहेत. वक्फ कायद्यावरून नितेश राणेंची प्रतिक्रिया. तर फडणवीसांच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये माझं नाव, राणेंचं वक्तव्य. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या जमिनीवर मजार बांधल्याचा नितेश राणेंचा भाषणावेळी आरोप. चरोलीतील गट क्रमांक 414 या ठिकाणी अनधिकृतपणे मजार बांधल्याचा आरोप. याच संदर्भात 4 जून 2025 रोजी चिंचवड देवस्थान ट्रस्टनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला तक्रार केल्याची माहिती. तर बांगलादेशी रोहिंग्याला मालवणीत राहू देणार नाही. मालाड मालवणी अस्लम शेख यांनी बनवलं आहे का? मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य. तर बेकायदेशीरपणे कुणीही वास्तव्य करायला नको, अस्लम शेख यांची प्रतिक्रिया. मुंबईतील काळाचौकी जिजामाता नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प विकासकामुळे गेल्या 30 वर्षांपासून रखडला. न्याय्य मागण्यांसाठी युवा संघर्ष संघटनेचे कार्यकर्ते आणि महिला रहिवाशांचं आमरण उपोषण सुरू. उपोषणस्थळी जात प्रवीण दरेकर आणि स्थानिक आमदार अजय चौधरी यांची आंदोलकांशी चर्चा. उरणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण. भाजप आमदार बालदी यांची माफी मागायला लावली. स्थानिक निवडणुकीतील टीकेवरून भाजप पदाधिकाऱ्यांकडून मारहाणीचा प्रकार. मनसेकडून उरण पोलीस ठाण्यात तक्रार. अकलूज नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी 2 मित्रांची बुलेटची पैज. विजयसिंह मोहितेंचे समर्थक मच्छिंद्र कर्णवर आणि भाजप कार्यकर्ता दादा तरंगे यांच्यात पैज. व्हिडिओ व्हायरल. जळगावच्या धरणगावात स्ट्रॉंगरूम बाहेर मविया कार्यकर्त्यांचा खडा पहारा. ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी कार्यकर्त्यांना 4-4 तासांची शिफ्ट. मंडप टाकून, शेकोट्या पेटवून ईव्हीएमवर वॉच. नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेच्या स्ट्रॉंगरूममधील ईव्हीएम उघडण्यात आल्याचा अजित पवारांच्या उमेदवाराचा आरोप. स्ट्रॉंगरूम परिसरात सील फुटल्याची अफवा पसरल्यानं राडा. पोलिसांनी सीलबंद असलेले ईव्हीएम मशीन दाखवत उमेदवाराची काढली समजूत. 8 वेळा पराभूत झालेले अपक्ष उमेदवार राजू धुमडे वाशिम नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज कायम ठेवणार. काहीही झालं तरी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याची भूमिका. भंडाऱ्याच्या स्ट्रॉंगरूम परिसरात श्वान पथकाकडून तपासणी. जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर स्ट्रॉंगरूम शेजारील सुरक्षेत वाढ. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशासनाकडून सीसीटीव्ही स्क्रीनचीही व्यवस्था. रत्नागिरीतील सर्वच ठिकाणांच्या स्ट्रॉंगरूम बाहेर 2 स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात. स्ट्रॉंगरूम बाहेर अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा. राज्य राखीव दल, स्थानिक पोलिसांचाही बंदोबस्त. मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांमध्ये वाद. दक्षिण मुंबईत परवानगी नसल्यानं रिक्षातून आलेल्या अनुयायांना अडवलं. 2 तासांनंतर पोलिसांनी रिक्षा सोडल्या. आंदोलन. इंडिगो कंपनीच्या घोळामुळे प्रवाशांवरील संकट कायम. कालपर्यंत इंडिगोच्या 500 विमानांची उड्डाणं रद्द. परदेशी प्रवाशांचाही इंडिगो प्रशासनाविरोधात आक्रोश. प्रवाशांचे पैसे परत करण्याचे केंद्र सरकारचे आदेश. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांना हटवण्यात येणार. इंडिगो एअरलाइन्सवर मोठा दंडही लावणार. विमान रद्द झाल्यामुळे केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत. नागरी उड्डाण मंत्री आणि इंडिगो अधिकाऱ्यांची बैठक. इंडिगोचं विमान रद्द झाल्यानंतर तिकिटाचे पूर्ण पैसे मिळणार. ज्या पेमेंट मोडनं पेमेंट झालं त्यानुसारच रिफंड मिळणार. 5 डिसेंबर ते 15 डिसेंबरची रद्द झालेल्या फ्लाईटची रिशेड्यूलनुसार पूर्ण सूट मिळणार. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून भारतातील प्रवासासाठी दर निश्चित. सर्व विमान कंपन्यांना ठरवून दिलेल्या किमतीतच तिकीट दर घ्यावे लागणार. वाढत्या विमान तिकिटाला आळा घालण्यासाठी सरकारचा निर्णय. इतर विमान कंपन्यांनी मर्यादेपेक्षा जास्त दर न आकारण्याच्या सरकारच्या सूचना. इतर कंपन्यांच्या तिकीट दरांमध्ये विक्रमी वाढ. तिकीट दर मर्यादेचं काटेकोरपणे पालन करा. नागरी उड्डाण मंत्रालयाकडून आवाहन. 99वं अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यात होणार. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून कार्यक्रमाची पत्रिका जारी. प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्याकडे संमेलन. बांगलादेशकडून कांदा आयातीचा मोठा निर्णय. दररोज 50 आयात परवाने मिळणार. प्रत्येक परवान्यावर 30 टन कांदा आयात करता येणार. देशात कांदा निर्यातीला पुन्हा गती मिळते.
अहिल्यानगरच्या साकुरी गावात डुकरांमध्ये आढळला आफ्रिकन स्वाईन फ्लू. जिल्हा पशुवैद्यकीय पथकाकडून साकुरी गावात पाहणी आणि तपासणी, डुकरांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्याची मोहीम सुरू. वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात सध्या बिबट्याची दहशत, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये घोड्यांच्या स्पर्धेसाठी मोठा शामियाना उभारला. सारंगखेड्याच्या यात्रेत यावर्षी घोड्यांच्या स्पर्धांसाठी खास उपाययोजना. नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या अश्व बाजारात अवघ्या 3 दिवसात 145 घोड्यांची विक्री, आतापर्यंत तब्बल 67 लाखांची उलाढाल. नंदुरबारमध्ये मागच्या खरीप हंगामाचा रब्बी हंगामाच्या पेरण्यांवर परिणाम, आतापर्यंत 50% पेरण्या झाल्याची माहिती. धुळे शहरातील नकाने तलावालगत असलेल्या एसआरपीएफ मैदानावर बिबट्याचं दर्शन, याआधी दिसलेला बिबट्या पुन्हा दिसल्यानं नागरिकांमध्ये घबराट. धुळ्याच्या शिरपूरमध्ये सुरू असलेल्या अनैतिक अवैध व्यवसायावर मोठी कारवाई, शिरपूर शहर पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाकडून संयुक्तपणे कारवाई करत अतिक्रमण उद्ध्वस्त. धुळ्यात आमदार अनुप अग्रवाल यांच्या स्थानिक 25 लाखाच्या निधीतून सूर्यनमस्कार शिल्पाचं लोकार्पण, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते लोकार्पण. पुण्याच्या चंदननगर परिसरात 2 तरुणांवर 5 ते 6 जणांकडून चाकू हल्ल्यात लखन वाघमारे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती. बीडमधील धुळे सोलापूर महामार्गावर चालत्या बसवर चढून प्रवाशांच्या बॅगा चोरल्याचा व्हिडिओ समोर, 5 चोरट्यांनी धूमस्टाईल चोरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.